गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. गेल्या वेळी आपण संतवाणी 2 मधील अंकिला मी दास तुझा संत नामदेवांची अभंगवाणी आपण पाहिली होती. आज आपण संतवाणी 2 योगी सर्वकाळ सुखदाता संत एकनाथांची संतवाणी आज आपण पाहणार आहोत. आता हे तुम्हाला चित्र दिसतंय, हे संत एकनाथ महाराजांचं आहे. भागवत संप्रदायातील हे थोर संत कवी 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनांचे प्रवर्तक. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ, अभंग, आख्याने, गवळणी पदे, भारुडे अशी त्यांची बहुआयामी म्हणजे हे सगळे प्रकार त्यांनी लिहिलेले आहेत, म्हणून त्याला बहुआयामी असं म्हटलेलं आहे. आणि अशी त्यांची लेखन संपदा आहे. बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्यांच्या उद्धारांची तळमळ, अलंकारिकता, पौराणिक कथा संदर्भ, सुबोधता म्हणजे सोपं, हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष होते. प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथांनी स्पष्ट केले आहे. दृष्टांत म्हणजे एक्झाम्पल, उदाहरणार्थ. आता आपण पुढील स्लाइड कडे वळू. आता आपण सर्व जण या कवितेचं वाचन करूया. जेवी चंद्र किरण चकोरांसी पाखोवा जेवी पिलियांसी जीवन जैसे काजीवांसी तेवी सर्वांसी मृदुत्व जळवरी वरी क्षाळी मळ योगिया सबाह्य करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता उदकाचे सुख ते किती सर्वेची क्षणे तृषिते होती योगिया दे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पै नाही उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया मेघमुखे अधपतन उदकाचे देखो निजाण अधपाते निवती जन अन्नदान सकळांसी तैसे योगियांसी खालुती येणे जे इहलोकी जन्म पावणे जन विनवी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. आता आपण पूर्ण संतवाणीचं वाचन केलेलं आहे आणि ही संतवाणी एकनाथी भागवत या ग्रंथातून घेतलेली आहे. आणि आता मी पुढे तुम्हाला यातील जे दृष्टांत आहेत ते 2-2 ओळी घेऊन त्याचं स्पष्टीकरण करणार आहे. पण स्पष्टीकरण करताना मी याचा जो भावार्थ दिलेला आहे तो जास्त वेळ जाऊ नये म्हणून मी तुम्हाला त्याच्या नोट्स लिहिलेल्या आहेत. त्यानंतर जेव्हा तुम्ही व्हिडिओ भावार्थ लिहिण्यासाठी पाहाल, समजून घ्याल, तेव्हा तो पॉज करून तुम्ही पाहू शकता. हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आता आपण नेक्स्ट स्लाइड कडे वळूया. हॅलो स्टुडंट्स, आज आपण संतवाणी 2 योगी सर्वकाळ सुखदाता ही संतवाणी संत एकनाथांची अभ्यासणार आहोत. संत एकनाथ हे भागवत संप्रदायातील एक थोर संत कवी होते. त्यांची लेखन संपदा ही बहुआयामी आणि समाज प्रबोधनपर होती. म्हणजेच सामान्यांच्या उद्धाराची तळमळ त्यांना होती. समाज जागृती करणं हे त्यांचं प्रमुख उद्दिष्ट होतं. या संतवाणीमध्ये संत एकनाथ महाराजांनी
योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत अभंगात सार्थ तुलना केली आहे आणि योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व सांगितलेले आहे. आता इथे तुलना म्हणजे कंपॅरिझन, दृष्टांत, उदाहरण, एक्झाम्पल. आता आपण नेक्स्ट स्लाइड कडे वळू. जेवी चंद्रकिरण चकोरासी, पाखोबा जेवी पिलियांसी, जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व. आता याच्यात शब्दार्थ आपण पाहू. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, चंद्रकिरण म्हणजे चंद्राचे किरण, चकोर हा एक पक्षी इमॅजिन केलेला काल्पनिक, हा चंद्रकिरण पिऊन जगतो अशी कल्पना आहे. पाखोबा पक्षिणीचे पंख, विंग्स ऑफ बर्ड्स. पिलियांसी पक्ष्यांची पिल्ले, बेबीज. नेक्स्ट स्लाइड कडे आपण वळूया. आता आपण याचं महत्व स्पष्ट करणार आहोत. आता आपण योगी पुरुषाचे आपल्या जीवनातील महत्व स्पष्ट करताना संत एकनाथ चांदणे, पिल्ले, पक्षी, जीव व पाणी अशा विविध उदाहरणे म्हणजेच ते दृष्टांत देतात. ज्याप्रमाणे चकोर पक्षाला चंद्रकिरण हे अमृता समान आहेत, जीवनदायी आहेत. पौर्णिमेचे चंद्रकिरण प्राशन करून म्हणजे पिऊनच तो जगतो. इथे लक्षात घ्या, अंकिलामी दास यामध्ये आपण चातक पक्षाबद्दल बघितलं होतं. तो मेघाचं पाणी पिऊन जगतो आणि चकोर चंद्रकिरण फक्त पिऊन जगतो. हा यातला फरक लक्षात ठेवा आणि लिहिताना चातक आणि चकोर यांच्यामध्ये गोंधळ करू नका. आता आपण बघतो की पाखोवा जेवी पिलियांसी, जेवी चंद्रकिरण हे तुम्हाला कळलं की आपण चकोर पक्षाला चंद्रकिरण कसे आहेत, अमृता समान आहेत, जीवनदायी आहेत. पौर्णिमेचे चंद्रकिरण तो प्राशन करून जगतो. हा आपल्याला इथे याचा अर्थ कळलेला आहे. पाखोवा जेवी पिलियांसी, तसेच पिल्लांसाठी आपल्या आईचे पक्षिणीचे पंख सुरक्षा देणारे आहेत, आश्रय देणारे आहेत, मायेची ऊब देणारे आहेत. कारण जसे पिल्लांना आईच्या पंखाखाली सुरक्षित वाटते, जसं तुम्हाला तुमच्या आईच्या कुशीत सुरक्षित वाटते, तसेच पिल्लांना पक्षिणीचे पंख हे संरक्षण, ऊब देणारे असतात आणि तिथे त्यांना सुरक्षित वाटते असा त्याचा अर्थ आहे. आता आपण पुढील ओळीत योगी पुरुष पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे ते पाहू. जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व. जीवन म्हणजे पाणी, वॉटर. जीव म्हणजे सजीव, लिव्हिंग थिंग्स. तेवी त्याप्रमाणे आणि मृदुत्व म्हणजे कोमलता, सॉफ्टनेस. जसे सजीवांना जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे, तसेच जीवनामध्ये जगण्यासाठी मृदुत्व, कोमलता, सॉफ्टनेस महत्वाचा आहे. आपण 2 दिवस पाण्याविना पण जगू शकतो, पण आपल्यात जर वाईट दुर्गुण असतील, वाईट विचार असतील, तर आपले जीवन बिखरेल, उद्ध्वस्त होईल आणि आपल्या कमतरतेमुळे सोसायटी, समाजही उद्ध्वस्त होईल. म्हणूनच आपल्यामध्ये चांगले गुण आणणारा कोण आणि वाईट गुणांपासून दूर नेणारा कोण, तर योगी पुरुष. कारण तो त्याच्या मृदू स्वभावाने
आपल्या हळवारपणी न दुखावता आपल्याला समजावतो आणि जीवनाची योग्य दिशा दाखवतो. चांगले काय वाईट काय हे समजावतो. अशा प्रकारे योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व येथे संत एकनाथांनी व्यक्त केले आहे. आणि हे समजावताना ते पुढील दृष्टांतात काय सांगतात ते आपण पाहू. जळ वरी वरी क्षाळी मळ, योगिया सभाह्य करी निर्मळ. उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. वरी वरी वरवर सरफेस पृष्ठभाग, क्षाळी स्वच्छ टू क्लीन, मळ धूळ माती घाण डर्ट. पाणी काय करते? अंगावरचा वरवरचा मळ साफ करते. पण पुन्हा थोड्या वेळाने आपल्या अंगावरचा मळ कायमचा निघून जातो का? नाही, पुन्हा तो अंगावर मळ साचतोच, आपल्याला घाम येतोच. आपल्या जे दुर्गुण वाईट विचार आहेत ते पाण्याने साफ होतील का? नाही ना. मग हे मनातले वाईट विचार कायमच दूर करण्याचं काम कोण करतं? तर योगी पुरुष करतो. मग योगी पुरुष काय करतो? तर योगिया सबाह्य करी निर्मळ. म्हणजे काय? तर योगी पुरुष आतून बाहेरून म्हणजे आंतरिक परिवर्तन चेंज, आतून विचार चांगले आले की त्याचे परिवर्तन बाहेरील वागण्यातही येते. म्हणजेच योगी पुरुष पाण्यासारखे तात्पुरते सुख देत नाही, तर आपल्याला कायमचे आपल्यामध्ये परिवर्तन करतो, कायमचे सुख देतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पाण्यासारखा वरवर मळ साफ करत नाही. वाईट विचार वरवर पाण्याने साफ होतील का? नाही. तर तो काय करतो? आंतरिक चेंजेस करतो. आपल्या विचार मनामधले जे वाईट विचार आहेत दुर्गुण आहेत ते काढून टाकतो आणि ते अंतर आणि बाहेरून त्यांनी साफ केलं की आपला बाहेरून सुद्धा आपल्या वागण्यामध्ये परिवर्तन येतं. आणि म्हणूनच म्हटले की योगी पुरुष पाण्यासारखं तात्पुरतं सुख देत नाही, तर तो आपल्याला कायमस्वरूपी टिकणारं सुख देतो. हे श्रेष्ठत्व येथे संत एकनाथांनी सांगताना आपल्याला आणखीन त्यांनी एक तिसरं उदाहरण दिलेलं आहे. ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहूया. उदकाचे सुख ते किती, सर्वेची क्षणे तृषिते होती. योगी दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. तृषिते तहान भागवण्यापुरती, तृषित तहानलेला थर्स्टी, स्वानंद आतला आनंद अल्टिमेट हॅपीनेस, आणि तृप्ती म्हणजे समाधान. आता आपण नेक्स्ट स्लाइड कडे वळूया. येथे संत एकनाथ आपल्याला प्रश्न विचारतात, पाण्याचे सुख तुमच्या जीवनात किती बरं आहे? कारण पाणी तहान भागवण्यापुरतच तुम्हाला सुख देते, समाधान देते. म्हणजे हे समाधान तुमचं काय आहे? टेम्पररी आहे, तात्पुरतं आहे. कारण पुन्हा तहान लागतेच. पण योगी पुरुष मात्र स्वानंद तृप्ती देतो, म्हणजे आतला आनंद अल्टिमेट हॅपीनेस सॅटिस्फॅक्शन देतो. आणि हा आनंद कधीही न संपणारा असतो. तुम्ही जीवनात एकदा चांगल्या मार्गाला लागलात की तुमचे जीवन कायम स्वरूपी सुखी होते. न मोजता येणारा आनंद तुम्हाला योगी पुरुष देतो. सुखासी विकृती पै नाही.
विकृती म्हणजे काय? तर दुर्गुण, वाईट विचार, रॉंग डीड्स. घरात पहा, आपल्या जर सत्संग असेल, सन्मार्ग असेल, चांगला मार्ग असेल, चांगला विचार असेल, प्रवचन असतील, देवाचं नामस्मरण असेल, तर ते संस्कार आपल्यात आपोआप येतात. आणि हे संस्कार जर योगी पुरुषांकडून झाले की आपण कोणाविषयी वाईट विचार करणार नाही, कुणाचेही वाईट करणार नाही, मग हे सर्व बदल कोण करतो, कोण देतो? तर योगी पुरुष. मग आपल्यामधील जी विकृती आहे त्या विकृती सगळ्या नाहीशा होतात. हे लक्षात घ्या मुलांनी. म्हणूनच म्हटलेलं आहे, सुखासी विकृती पै नाही. आता आपण पुढील दृष्टांत पाहू. उदकाची जे मधुरता ते रसने सीची तत्वता. योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. मधुरता, गोडपणा, स्वीटनेस. सर्वेंद्रिया, सेन्सरी ऑर्गन्स, सर्व इंद्रिया. आता आपण नेक्स्ट स्लाइड कडे याचा अर्थ पाहू. पाणी आपल्याला गोड लागते. कोणाला लागते? कोणत्या इंद्रियाला पाणी समाधान देते? तर पाणी प्यायल्यानंतर आपल्या फक्त जिभेला, हे इंद्रिय जे आहे त्याला सुख मिळते. पाण्याचा गोडवा हा फक्त जिभेपुरता मर्यादित आहे, तो जिभेला सुखावतो. परंतु योगी पुरुषांच्या जर तुम्ही सानिध्यात राहिलात, त्यांच्या जवळ राहिल्यात, त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे त्यांच्या श्रवण कीर्तनाने आपण त्यांचं दिव्य तेज पाहतो, चांगले विचार आपल्यामध्ये रुजतात आणि त्याप्रमाणे आपण वागतो. चांगल्या विचारांचं आपल्यामध्ये निर्माण होतात. चांगले विचार, डोळे, कान, अंतरंग, आपलं सगळं शरीर पवित्र होऊन जाते. म्हणजे ते सर्वेंद्रियांना काय देते? समाधान देते. फक्त आपल्या जिभेपुरतं ते मर्यादित राहत नाही. जिभ हे इंद्रियाला सुख मिळत नाही. तर योगी पुरुषांच्या आपण सहवासात राहिलो, त्यांच्या चांगल्या विचारांचं आपण जर परीक्षण केलं तर आपल्याला आपलं शरीर सगळं पवित्र होतं, मनात चांगले विचार येतात आणि हे सुख आपल्या सगळ्या इंद्रियांना मिळतं. ही योगी पुरुषाची श्रेष्ठता येथे संत एकनाथांनी सांगितलेली आहे. आता नेक्स्ट 2 ओळींमध्ये काय सांगितले ते पाहूया आपण. मेघमुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण. अधपाते निवती जन अन्नदान सकळास. मेघ म्हणजे पावसाळी ढग, क्लाउड्स. अधपतन म्हणजे खाली पडणे, डाऊन अर्थ. नेक्स्ट स्लाइड. पाऊस कधी पडतो? जेव्हा या ढगातलं पाणी जमिनीवर पडते तेव्हा हा पाऊस पडतो. पाऊस पडल्यावर पृथ्वीवर खाली काय घडते? तर शेतकरी, बळीराजा, भूमिपुत्र हे शेतकऱ्याला असणारे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. पाऊस पडल्यावर तो इतका आनंदी होतो की तो शेतात काय करतो? अन्नधान्य पिकवायला सुरुवात करतो. सारी सृष्टी पावसाच्या येण्याने हिरवीगार होते. सर्व चराचर म्हणजेच या पृथ्वीवरील प्राणी मात्र, निसर्ग, प्राणी, माणसं सगळेच आनंदी होतात. म्हणजे पावसाचे अधपतन, खाली येणं किती महत्वाचे आहे बरं. येथे संत एकनाथ आपल्याला महत्वाचा संदेश देतात की खाली मेघासारखे येणे किती महत्वाचे आहे. आणि खाली पडणं, अपयश येणं म्हणजे आपलं आयुष्य संपलं का? नैराश्य आणायचं का आपण?
कधी कधी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की आपण जेव्हा खाली पडतो, आपल्या पदरी अपयश येतं, तेव्हा जीवनाची आपली खरी सुरुवात होते. उदाहरणार्थ एसएससी परीक्षेत नापास, आपल्याला अपयश येतं, अशा अनेक बातम्या आपण पेपरमध्ये वाचतो, दूरदर्शनवर ऐकतो, न्यूजवर ऐकतो आणि त्याने नैराश्य येतं. बरीच मुलं आत्महत्या करतात. नापास झाल्याने अपयश आलं, हे अपयश कायमस्वरूपी आहे का विद्यार्थ्यांना? नाही ना. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हिंदीत आपण बघतो चिठी आणि मराठीत म्हणतो मुंगी. उंच चढताना अनेक वेळा पडते, पण ती आपला प्रयत्न सोडत नाही बरं का. ती अनेक वेळा पडते, उतरते, चढते, पण शेवटी ती चढते. अपयश आलं की आपलं सगळं जीवन संपत नाही, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चराचराला पुनर्जीवन मिळते, नवीन लाईफ मिळतं. ढगांच्या पावसाच्या पाण्याने चराचर सृष्टी आनंदी होते. डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड, सगळ्यांना अन्नधान्याची सोय पाऊस करतो. अन्नधान्य पिकू लागते आणि सर्वजण सुखी होतो. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघूया. आता पावसाच्या येण्याने पृथ्वीवरचे सगळे चराचर काय होतात? सुखी होतात. सगळी पृथ्वी आनंदी होते, सगळे प्राणी मात्र आनंदी होतात, अन्नधान्य पिकतं, पोटापाण्याची सोय होते, चारा मिळतो प्राणी मात्रांना. तस योगियासी खालुती येणे, जे इहलोकी जन्म पावणे. जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरी. शब्दार्थ पहा. निवविणे म्हणजे संतुष्ट करणे, शांत करणे. निज ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. खालुती येणे म्हणजे खाली येणे. इहलोक म्हणजे पृथ्वीलोक, मृत्यूलोक. योगी पुरुषाच्या खाली येण्याने काय होते, तर हे सांगताना संत एकनाथ म्हणतात, ज्याप्रमाणे पाऊस खाली येतो त्याप्रमाणे योगी पुरुष सुद्धा खाली येतात. त्यांचा निवास राहणे स्वर्गात असते, पण ते आपल्या प्रगतीसाठी खाली येतात. आपण जिथे राहतो तो पृथ्वी म्हणजे इहलोक, मृत्यूलोक. राम, श्रीकृष्ण हे अवतार आपण ऐकले, त्यांच्या अनेक कथाही आपण ऐकलेल्या आहेत. आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी कोण वर खाली येतो, तर योगी पुरुष खाली येतो. आणि म्हणूनच ते इहलोकात मनुष्याचा उद्धार करण्यासाठी इहलोकात जन्म घेतात आणि आपल्याला श्रवण कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला सुखावतात. आपल्याकडे अनेक चांगल्या गोष्टी असतात, पण ते आपल्याला कळत नाही आपल्याकडे काय आहे. आपण चिंताग्रस्त असतो, आपल्याकडे आपल्याला सुख नाही असं वाटत असतं, पण ते आपल्याला आपल्याकडे काय आहे हे त्यांच्या ज्ञानाने आपल्या ज्ञानात भर पाडतात. आपल्यात काय विशेष आहे, आपल्यात काय क्षमता आहे, एबिलिटीज आपल्या काय आहेत त्याची जाणीव करून आपल्याला देतात. आपल्यातल्या एबिलिटीज आपण जर ओळखल्या तर जीवनात आपण आपली प्रगती, प्रोग्रेस करू शकतो. आणि ही प्रगती आपल्याला उंच शिखरावर पोहोचवते, टॉपला नेऊ शकते.
ही योगी पुरुषाची श्रेष्ठता आणि महत्व येथे विशद केले आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण कविता समजून घेतलेली आहे. पूर्ण भावार्थ मी तुमच्या समोर दिलेला आहे. तो तुम्ही केव्हाही पाहू शकता भावार्थ लिहिताना, आणि तुम्हालाही नक्की संतवाणी समजलेली आहे. त्याची उदाहरणं, त्याचे दृष्टांत मी सगळे एक्सप्लेन केलेले आहेत. शब्दार्थ, समानार्थी शब्द आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलेले आहे. आता गेल्या वेळी आपण अंकिला मी दास तुझा हा अभंग पाहिला होता, संतवाणी पाहिली होती. आणि त्या अभंगामध्ये जसे आपल्याला प्रश्न दुसरा अ आणि आ यामध्ये आपल्याला हे प्रश्न कसे येणार आहेत त्याचा फॉर्म्युला किंवा फॉर्मॅट मी तुम्हाला दिला होता गेल्या वेळेला. तसं आता योगी सर्व काळ सुखदाता यावर आपल्याला कसे प्रश्न येतील हे आपल्याला जरा पाहायचे आहे. आता आपण पहिला प्रश्न आहे पहा. कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. अभंगात वर्णिनेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी कोण? पिलांना सुरक्षितता देणारे कोण? स्वतःला मिळणारा आनंद, व्यक्तीला सदैव सुख देणारा. आता या प्रश्नाची आपण उत्तर नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहूया. तेव्हा आता हे प्रश्न कसे विचारले जाणार आहेत ते लक्षात घ्या. याचा मी नमुना तुम्हाला दिलेली आहे, त्याची उत्तरं दिलेली आहेत, ती तुम्ही पाहून घ्या. आणि पुढची स्लाइड आपण बघूया. याची उत्तरं दिलेली आहेत बघा मी सगळी. ही उत्तरं प्रश्न क्रमांक 2 अ ची तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सगळ्यांनी लिहायची आहे. नोटबुकचा वापर करायचा आहे. ही उत्तरं मला, प्रश्न आणि उत्तरं मला त्या वहीत लिहिलेली दिसली पाहिजे आजच्या डेट प्रमाणे. आता आपण नेक्स्ट स्लाइड कडे वळूया. कृती संच 2 मध्ये सुद्धा मी तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. हे सुद्धा प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. ह्याचे प्रश्न दिलेले आहेत आणि त्याची उत्तरही स्लाइड मध्ये दिलेली आहेत. आता आपण त्याची उत्तरं आता आपण दिलेली आहेत ती पहा. हे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं आपण दिलेली आहेत. आता आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये जाऊया. प्रश्न क्रमांक आपण अ पाहिला कसा लिहायचा. आता आपल्याला प्रश्न दुसरा आ कसा लिहावा हे गेल्या वेळी आपण पाहिलं होतं. ऍप्रिसिएशन ज्याला आपण म्हणतो तसं प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री कोण आहेत तर संत एकनाथ. मग प्रस्तुत कवितेचा विषय कोणता आहे, या अभंगात पाणी आणि योगी पुरुषांची केलेली तुलना आहे. योगी पुरुषांचे श्रेष्ठत्व सांगितलेले आहे. तिसरा प्रश्न आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश कोणता आहे. तर त्या संदेश आपण म्हणतो की आत्मज्ञान श्रवण कीर्तनाने जनमानसात वाटतो आणि माणसाची मने निस्वार्थी निर्मळ करतो. योगी पुरुषाच्या सानिध्यात भवसागर पार करण्याचे आत्मिक बळ आणि मनशांती मिळते असा संदेश या अभंगामध्ये आपल्याला मिळतो. चौथा प्रश्न आहे कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे कोणती. आपण इथे ठरलेलंच आहे की आपल्याला ही कविता आवडलेली आहे. आवडण्याची न आवडण्याची कारणं शक्यतो टाळा. मला हा अभंग आवडला. या अभंगात योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. संत एकनाथांनी विशद केलेले योगी पुरुषाचे महत्व थेट मनाला भिडते. सत्संगामुळे म्हणजे चांगल्या संघामुळे, चांगल्या विचारांमुळे जीवनाचे मार्गदर्शन आणि मनशांती मिळते, म्हणून हा अभंग मला आवडला. आता पाचवा प्रश्न आहे की कवितेतील पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा. तर आता तुम्हाला 2 ओळी दिलेल्या आहेत. या ओळींचा तुम्हाला अर्थ लिहायचा आणि तो अर्थ मी तिकडे स्पष्ट केलेला आहे आणि तोच अर्थ तुम्हाला इथे 2 ओळींचा लिहायचा आहे. त्याच्यानंतर
6वा जो प्रश्न असतो या 5 प्रश्नांव्यतिरिक्त त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दांचा समानार्थ विचारलेला असतो. तिथे तुम्हाला 4च शब्द विचारले जातात, पण मी त्याहीपेक्षा तुम्हाला जास्त दिलेले आहेत. तर हे लक्षात घ्या. उदक म्हणजे पाणी, तृषा म्हणजे तहान, रसना म्हणजे जीभ, मेघ म्हणजे ढग, जीवन म्हणजे पाणी, क्षाळणी म्हणजे धुणे, तृषित म्हणजे तहानलेला, निजज्ञान म्हणजे आत्मज्ञान, निर्मळ म्हणजे स्वच्छ, मृदू म्हणजे मऊ. हे सर्व शब्द वाचा, अर्थ लक्षात घ्या आणि ते तुमच्या वहीमध्ये हे सगळे प्रश्नोत्तर लिहा. आणि तुम्हाला मी खाली गृहपाठ म्हणून सुद्धा इथे मेन्शन केलेला आहे की प्रश्न क्रमांक 2 त्याची प्रश्न उत्तरे मी जी ती तुमच्या वहीमध्ये लिहा. प्रश्न क्रमांक आ त्याची पण ऍप्रिसिएशनचा सॅम्पल नमुना म्हणून मी तुमच्या वहीत दिलेला आहे, तो लिहा. आणि पूर्ण भावार्थ एकदा तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहा. हा आजचा गृहपाठ आहे आणि हा अभंग ही संतवाणी तुम्हाला नक्की समजलेली आहे असं मी समजते. धन्यवाद. आणि मला सगळ्यांनी अभंग हा संपल्यानंतर मला सगळ्यांनी तुमची प्रेझेंटी द्यायची आहे आणि किती मुलांनी अटेंड केलंय ते मी मार्क करणार आहे आणि तेवढ्याच मुलांना याचे मार्क मिळणार आहे. धन्यवाद. थँक्यू.